आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। वल्ली आमा सोयरे वनाचार्य अध्यक्ष महाराज, आपल्या सरकारने मागच्या काळामध्ये 33 कोटी झाडं लावलीत। ती झाडं आता त्याचं एक ऑडिट तुम्ही करून घ्या। आता 300 कोटी झाडं आपण लावणार आहात। झाडं लावली पाहिजे, त्याच्यावर पैसे खर्च झाले पाहिजे, दुमत नाही, पण वास्तविक ही झाडं लावली जातात काय? फक्त आम्ही घोषणा आणि त्या गोष्टीचं अंमलबजावणी शासनाच्या तिजोरीला लुटायची अशी जी काही व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेच्या आधारावर होता कामा नये। आम्ही या सरकारच्या या 300 कोटी झाडं लावण्याच्या निर्णयाच्या सोबत आहोत, त्याला विरोध करायचं कुठलं कारण नाही। पण अध्यक्ष महाराज, जो काही अनुभव आम्हाला आलेला आहे तो फार वाईट आहे। आता आपण पाहिलं असेल की काल माननीय मुख्यमंत्री सांगत होते मँग्रोव्ज बद्दल, आम्ही ते तिथून हे केलं, पण आम्ही दुसरीकडे लावतो। मँग्रोव्ज हे नॅशनल म्हणजे हे नॅचरल वृक्ष आहे। आता त्याला लावल्याने आता मी काही स्पॉटला तुम्ही लावलं, त्याला मी जाऊन आलो, ते होतच नाही तिथं। मी तुम्हाला माझी माहिती असं आहे की जे नैसर्गिक झाडं आहेत त्याला ते नैसर्गिक पद्धतीनेच येतात। आपण किती लागवड केली, त्याला व्यवस्थित जोपासना नाही केली तर ते झाडं होत नाही। आणि म्हणून या सगळ्याचं एक SOP आपण तयार करावी। फक्त आम्ही लावलेलं आहे पर्याय म्हणून कोर्टाने आपल्याला आदेश देतात आहे, तेव्हा आपल्याला परवानगी मिळते आणि मग आपण त्याच्यावरचं डेव्हलपमेंट करतोय। पण ती वास्तविकता त्या ठिकाणी यावी आणि महाराष्ट्राला हिरवगार महाराष्ट्र आणि पर्यावरणाला पोषक असलेला महाराष्ट्र गणेश नाईक साहेब निर्माण करायची जबाबदारी तुमच्यावर आहे। तुम्ही सकारात्मक आहात आणि मला माहित आहे की तुम्ही मला ते पॉइंटेडच झाले, त्याला पॉइंटेडच करतोय। आणि अध्यक्ष महाराज, आपण सकारात्मक आहात, आपण निर्णय केला तर ही 300 कोटी झाडं आपण लावू शकू आणि व्यवस्थित लागेल, पण निसर्गाचं कुठेही घात होता कामा नये याची काळजी आपण घ्यावी, एवढाच माझा प्रश्न आहे। आणि आपण जे सांगताय की कंदावळं आम्ही लावतोय, ते करतोय, हे सगळं बेकार आहे। नाही तर एक दिवस समुद्र आपल्याकडे येऊन जाईल, आपण समुद्रावर आहोत, समुद्र आपल्याकडे आला तर तुम्ही आम्ही कोणीच राहणार नाही। आणि येणार ना, मी तुम्हाला पहिले मंत्रीमध्ये तुम्ही काढला, पहिले अमरावती पर्यंत जे समुद्रपूर गाव आहे ना आपलं तालुका, तिथपर्यंत समुद्र होता, तिथपर्यंत समुद्र होता। तो आपण माणसांनी तिच्यावर हे करत करत तो इकडे आलं। आपण हे जे विधानसभा आपली जी आहे, यांचं घर आहे, अध्यक्ष साहेबांचं घर ते समुद्राच्या पाण्यावर आहे। म्हणून तुम्हाला ज्या दिवशी समुद्र आपल्यावर हमला करेल त्या दिवशी आपण कुठेच राहणार नाही। त्याच्यामुळे भीती आपल्याला, कारण की निसर्गाला जास्त आपण ठेचू नये आणि निसर्गाची जोपासना करणं हे आपलं कर्तव्य आहे, म्हणून आपण त्या पद्धतीची एक भूमिका मांडावी। सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ नानासाहेब पाटोले यांनी जी चिंता व्यक्त केली की झाडं लावणं आणि ती जगवणं ह्या दोन बाबी आहेत। मी अध्यक्ष महोदय मगाशी म्हटलं की अशा प्रकारची यंत्रणा तयार झालेली आहे की इन्स्ट्रुमेंट आलेलं आहे की झाडं किती लावली, ती किती उंच झाली, कुठल्या प्रजातीची आहेत याचं संपूर्ण दर 6 महिन्याला त्याने निरीक्षण केलं जाईल। आणि त्याकरता मी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्लोबली तशा प्रकारच्या मशिनरी खरेदी करा आणि प्रत्येक जिल्ह्याला त्या पुरवा आणि जेणेकरून लावलेली झाडं त्याचं संगोपन झालं की नाही याचं सुद्धा निरीक्षण आपल्याला करता येईल। नानाभाऊ पाटोले साहेब, तुम्ही जी भूमिका मांडली अतिशय सकारात्मक, मी एकटा नाहीये, आज महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस सुद्धा या बदललेल्या वातावरणाच्या परिणामांनी अतिशय चिंतित आहे आणि स्वतःच्या भविष्यकाळच्या पिढ्या जिवंत ठेवण्याकरता प्रत्येक जण त्या ठिकाणी आक्रमकतेने त्या ठिकाणी पुढे आलेला आहे आणि येईल असा माझा विश्वास आहे।